म्हणजे इकडे आले नाही का? इकडे आली नाही का म्हणजे? अहो म्हणजे काय तुम्हाला न सांगता येईन का इकडे ती? हा अहो म्हणजे इकडे आली नाही का म्हणजे तुमच्या इकडे बी नाही होय? नाही नाही, ती मला वाटलं इकडेच येणार आहे. इकडेच येणार रे म्हणजे? अहो जावई बापू लेक कुठे आहे मग माझी? आईला अवघड आहे बुवा. मजुरांनी आता इथं आल्यावर मला सांगितलंय काय ते खेळ आणून द्या. आईला खेळ आणून द्यायचं काम उरकायचं का हे पाटापाटा माग लागलोय त्यांच्या एवढं. पण काय घेणं देणं नाही, चाललंय आपलं. हा काय नाही. अरे पैसे पैसे कसं म्हणतात, उचल द्या आधी, कामाचा ऍडव्हान्स द्या आणि काम काम कराय नको. ए अरे मैं उधर से खेळे आणणे को जा रहे, तुम्ही जर पटकन आवरो तुम्हारा मोकार टाइम पास करते बैठते हो. आईला काय अवघड आहे बुवा, काय कळण झालंय. तिकडे मामा येतो, त्यांना बोलतो. अरे म्हणजे नको नको झालं. मामा. हार जावय बापू अरे वा. इकडे आले होय. हा. आणि आता आईला गाडी बिडी तर लय भारी घेतली हो नवी. नाही नाही, नवी कायची मित्राची गाडी ती. मित्राची आहे होय. हा, तर भारी चालू आहे काम. हा हा चालू आहे आपली काम. हा. काय आता हे एक एक वस्तू आणायला लावत्यात, सारखंच पळायचं दुकानांनी. अरे बरं आहे वा. चालू आहे काही ना काही, बरं आहे नाही का, बरं वाटतो असं तुमचं नाही का बघितल्यावर. हा पण हा. एकटाच आला, अचानक आला आणि पोरगी नाही आणली होय. ते आणायचं किती लय दिवस गाडी भेट नाही आमची. म्हणजे इकडे आले नाही का? इकडे आली नाही का म्हणजे? अहो म्हणजे काय तुम्हाला न सांगता येईन का इकडे ती? हा अहो म्हणजे इकडे आली नाही का म्हणजे तुमच्या इकडे बी नाही होय? नाही नाही, ती मला वाटलं इकडेच येणार आहे. इकडेच येणार रे म्हणजे? अहो जावई बापू लेक कुठे आहे मग माझी? मला वाटलं इकडे येईन दरवेळेस येते ती माहेरी. हा जस काय तुम्हाला न सांगता येते काय ती? सांगून बिगून येते ना. आणि इकडे नाही तिकडे नाही म्हणजे लेक कुठे आहे माझी मला सांगा. अहो मामा, असं नका ना बोलू तुम्ही, मला भीती वाटायला लागली ना. असं नका बोलू म्हणजे पय माणूस अयो माझ्या लेकीचा पत्ते नाही काय नाही. अरे कुशल तुझ्या इकडे बी नाही इकडे बी नाही, कुठे गेली लेक माझी खरं सांगा. सांगतो हा सांगतो ना. काय हो, झालं काय माहितीये का? हा. चिडू नका फक्त. आता बोलायला पटकन, माझ्या जीवाला घोर लागला. इकडे लेक कुठे आहे माझी त्याचा? हा, झालं काय माहितीये का? काल आहे ना, मी थोडीशी घेतली होती. अरे लग्न जमवताना तर सांगितलं होतं काडीचं व्यसन नाही, आणि आता खुशाल मला तोंडवर करून सांगताय थोडीशी घेतली होती. ती थोडी झाली का ईद भर झाली ना. मग काय झालं त्याच्या पुढे? मी घेतली आणि रागाच्या भरात आहे ना एक ठेवून दिली ती तिला. अयो म्हणजे खुशाल का या माणसाने पिऊन माझ्या पोरीला जोडून काढली. आय आय आता काय करायला आहे र? अरे कुठे मग लेकरू माझं? जोडून नाही काढल्या, फक्त असं 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 केलं होतं. अरे खुशाल माझ्या तोंडात मारली. अरे काय माणूस आहे ह्यो? पोरीला तर पोरीला मला बी गाचांडला धरू. मी सांगतोय असं केलं होतं फक्त, आणि तेवढं ती जाग आलं. मला वाटलं सकाळपर्यंत शांत होईल. सकाळी बघतो तर घरी नव्हती ती. नव्हती ती म्हणजे आता गेली कुठं सांगा तुम्ही मला, नाही तर खुशालीला मी आता काय करायला आहे गाड्या. अरे पोरगी हरवली आणि ह्यो माणूस नव्या गाड्या घेऊन हिंडतोय. अगं मामा, ती माझी गाडी नाहीये मामा, मित्राची गाडी आहे. अरे मित्राची गाडी मागून घेतली नवीन म्हणजे पत्ता का तुमच्या जीवाला आहे? अरे खुशाल माझी पोरगी गेली, आता शोधायची कुठे? आणि मला तर माहिती नाही कुठे गेली ती पोरगी. कुठे गेली असं माझी बायको? आता नका खोटी नाटकं करू माझ्या पुढे रडायची आहे ना. अहो पोरीला हाणताना काय नाही वाटलं, आणि आता माझ्या समोर रडतंय का? या बघा मला आहे ना इथं या मजुरांनी सांगितलंय खेळ घेऊन या. मी दुकानात नाही ना सामान घेऊन येतो, त्यांना खेळ बिळ काय लागते ते. तवर माझी पोरगी मला शोधून पाहिजे, नाही तर मी आता लय घाणा घालीन. मला माझी पोरगी पाहिजे. मामा कुठे गेली आता? कुठे शोधू तिला? मामा तर माझी फजिती करण हाता. खेळ अरे तुम्हारा खेळा इधर ठेव रहा है, मी आके लेके जाओ. आईला खेळ तर घेऊन आलो मी, पण जावई बाप्पू गेलो कुठं? इथं तर दिसा, बघायला पाहिजे कुठे गेलेत. मिस्त्रीने काल बांधकाम केलंय, पाणी मारायचं होतं पण काय बाई लाईटच गेली. काही नाही, पाईप पकडून ठेवते, येईलच लाईट. ताई, हा
बोला ना. काय पाणी मारताय होय? हा. हा का? काय नाही म्हणलं, माझी बायको आली का इकडं? नाही ना. नाही. नाही. अयो. मी काल नाही का थोडे आमचे वाद झाले, तर त्याच्यावरून मग ती सकाळी निघून गेली. आता नेमकं कुठं निघून गेले तेच सांगताय ना मला. सासरे पण लय चिडलेत माझ्यावरती माहिती का. आता कुठं शोधून काय करू? तुम्हाला कुठं भेटले तर सांगा ना ती. हा हा भेटली तर सांगते, पण इकडे आलीच नाही तुमची बायको. नाही ना. हा. आली तर मग तिला सांगा की हा. नवरा आला होता म्हणा तुझावाला. हो हो हा हो. हा नक्की सांगा हा बरं का. नक्की सांगते. मी लय पळपळ करतो इकडे तिकडे. हा सांगा. हो सांगते. येऊ. हो. बाकी बरं ना तुमचं? हा बरं आहे ना. हा आता कसं माझ्या सासऱ्यांचं आणि तुमचं काम शेजार चालू आहे. ते माझी बायको आली ना, पहिले मला सांगा मग त्यांना सांगा बरं का. हा हा लगेच त्यांच्याकडे जाऊ नका, नाही तर ते भडकते माझ्यावरती. हो. हा हा बाकी काय म्हणता दादा? काही नाही, ते आहेत तिकडे ड्युटीला. ड्युटी चालू आहे ना? हा. बरं तुमचं चालू आहे काय ना काय. माझं तर काय माहिती ना, माझं कामवरून पण काढलंय माहितीये का. मला माझे काम करून द्या, तुम्ही जा आता. हा चालेल जातो मी. हम्म. हा करा काम तुमचे, चांगलं चालू आहे काम तुमचं. हा 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 येऊ. हो. हो. अख्खं गाव पाहिलं, कुठंच नाहीये. कुठं गेली असं हा समजा पण काही शोधायला जावं तरी कुठं तिला. मला असं वाटतं घरी जावं का काय पहिले शोधायला तिला. जावय बापू, इथं येऊन बसलाय होय तुम्ही? हा सापडली का लेक माझी? नाही ना. नाही सापडली अजून? नाही. अहो कुठे गेली? तुम्ही चौकशी केली का नाही आजूबाजूला? का तुम्हाला बरं वाटतं हरवली तर? नाही सगळी काही शोधत होतो ना मी. अहो तुमच्या मनातच नसेल सापडायचंय, हाय की नाही? माणूस बसलाय निवांत इथं येऊन, आहे ना? अहो तसं नाहीये, बॅग शोधत होतो. कुठं चौकशी केली? शेजारी पाजारी केली का? हा. हा हिथंच करा. अहो 4 गाव फिरा आजूबाजूला, गाडीतलं तेल नासवा जरा. लाव मी चलतच गेलो होतो, तर गाडी लय लागत आहे ब्रेक. हा शाबास, बसला इथं निवांत. थोडीफार तरी काळजी आहे का नाही तुम्हाला? बायको हरवली, माझ्या पोटचा गोळा हरवलाय. शोधन ना, मी आहे ना, मी शोधन. काय शोधन ना? आता इथं मी काय काय करावं इथं? ए अरे विटा काय कोण उचलून ठेवे रे उपर. यांना काम करायला माणूस एक कमी. हा बाई. एक काम करा, जावय बापू, ती इटा उचलू लागा. चला इटा उचला. मी हा मग कोणी? मी? अरे पोरगी हरवली कशाला माझी, काय कळालं? उचलताय ना इटा? चला पा चला. कुशालला काय हो माणूस, पोरगी माझी हरवली, कुठं चुकली, काय पत्त्या नाही आत्या नाही. एका वेळी एकच उचलता, 4-5 उचला की. एवढं चांगलं काढा काय घे तुमचं. तिथं त्या इटांवर रचून ठेवा तेवढ्या. आपण खुशाल पोरगी शोधायला पाहिजे होती तुम्ही एवढ्या वेळ. हाणलीच कशी अशी तुम्ही तिला? नुसतं हात लावला होता तिला. नुसतं हात लावला होता म्हणजे हाणली नाही. वा, आता हात लावल्यावर काय आणायचं बाकी राहिलं? चला इटा उचला तिकडे अजून हा. एवढं आई लागलं. दगडीच लय झाली तो, ठेचा लागते ते चालता चालता इथं. चला उचला इटा उचला चला. मी काय म्हणतो, एवढं ढीक सगळं करताना 5-10 मिनिटात तिथं मोका. 5-10 मिनिटात? हा थोडा टाइम लागन, चालन ना. थोडा टाइम लागन? अहो काय तुम्हाला पटते का? चला इटा उचलायला. थोडा टाइम लागन म्हणताय खुशाल तुम्ही. लागलं. पाय सटकते, दगडीच लय झाले तिथं मोकार. उचला इटा चला. मी काय म्हणतो, हा ते दगड खाली येत वरती कस काय येतात मग? आता ते मला बी नाही माहिती बुवा. तुम्ही इटा उचलताय ना? हा. खुशाल पोरगी चुकली माझी, कुठं हरवली काय माहिती तुम्ही. बर चालेल ना, चुकलं आता. बरं एक काम करा तुम्ही, आता या इटा सगळ्या उचलून ठेवा आणि पाणी मारून घ्या बांधकाम बर का. मोटरीचं बटन तिकडे हा. आणि ती इटा झाले ना, ही फळकट आहेत का, ती बी तिथं मांडून ठेवा तेवढी. येतो मी, माझी पोरगी कुठे गेली काय माहिती कशा. मी उचलो हे सगळं. सगळं काम करायला लागतात मला. कुठे गेली बायको? किती काम सांगितलं मला सासऱ्यानी. खाली तो दगडी होती का काय होती काय माहिती, रप लागत होते मला चोच जोऱ्यात.
एवढं काम मी कधी केलं नाही, किती काम करायला लावले मला. काय झालं? काय नाही, काय नाही. काम झाली का सगळी? हा मग सांगायला यायचं ना जावाय बाप्पा, खुशाल बसला राव तुम्ही. सांगतो ना, सांगतो. सगळी कामं झाली ना? हा. आणि पोरगी सापडली का माझी? नाही ना, मी काम करत होतो ना. अहो कामाचं काय घेऊन बसला, खुशाल पोरगी हरवली माझी, सापडायला अजून. मी एक काम करतो आता, तुमच्या जरी सापडा ना, अख्ख्या गावात बोबाटा करतो मी आता. या जावायने खुशाल माझी पोरगी ठणकावली, घराबाहेर काढली. काय पाहिजे होतं? पैसा अडका पाहिजे होता का तुम्हाला माझ्या? नाही, नाही, त्याच्यामुळे झाली असेल तुम्ही तिला. नाही. मग गेली कुठं पोरगी? रुसून गेली. अहो खाल्ला असन का, पिल्ला असन का, उपाशी पोटात कुठं कुठं असन ती? मामा मी तरी कुठे खाल्लंय आता तुमचं जाऊ द्या हो. तुम्ही काय घर सोडून नाही, ती घर सोडून गेलीये. एक काम करा आता, कुठं बी जाऊन माझी पोरगी शोधून आला, नाही तर सरळ ना आमच्या गावातले 400 माणसं, सरपंच बिरपंच कोण असतील त्यांचं पायदार. मला काय माहिती नाही. मी कुठे शोधणार? मला माहिती नाही. माझी पोरगी जर नाही ना भेटली, मी पेपरातच देत असतो जावाईने माझी पोरगी घराबाहेर काढली म्हणून. मामा जाऊ एकुलता एक हो तुमचा. आता मला काय माहिती नाही, मला माझी पोरगी पाहिजे, नाही तर मी अख्ख्या गावात बोबाटा करीत असतोय. सगळीकडे सांगणार मी, जावयानी माझी पोरगी सटकावली घराबाहेर काढली. आज मी आता सांगतो. सखूबाईची किती आहे? 4 दिवस. सरपंच साहेब नमस्कार. नमस्कार. कोण? ते नाही का बापू साहेब वांगे तोडे, त्यांचं बंगल्याचं काम चालू आहे आता. हा 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 बंगल्याचं काम चालू आहे त्यांचं त्यांचं. जावई. कोण? जावई त्यांचा? हो. बर, मग काय झालं? ते माझी बायको घरून आहे ना भांडण करून आली इकडं. बर. हो. आता ते नेमकं गेली कुठं आहे ते माहित नाही. मी नाही का तिच्या वडिलांना पण विचारलं, हा. ते म्हणे आमच्या घरी नाही आली म्हणे ती. नाही आली? नाही. अरे मग मी मग? अख्खं गाव शोधलं पण ती कुठेच भेटाना. बर. तुमची तिथं नाही चौकशी केली का? नाही ना. नाही. नाही आमच्या इकडे तुमच्या गावात? नाही, आमच्या गावात नाही. इथंच मी चौकशी केली, कारण ते दरवेळेस इकडे यायची निघून ना. हा. हो. बर. मग आता मग आता नाही का, समजा तुम्ही काय मदत करू शकले मला तर. ते मित्रच आहेत माझे. हा का? हा. पण मदत काय करू शकतो? तुझी बायको किती दिवस झाले? आता काल काल आमचे भांडणे झालते थोडे, हा. आणि त्याच्यानंतर मग आज सकाळी बघितलं तर ती घरी नव्हती. हा. हो. बर. मग आता काय त्यांनाच बोलून घ्यावं लागणार आहे मला. सरपंच साहेब नमस्कार. राम राम. या, तुम्हालाच फोन करणार होतो मी. नाही नाही बसा, निवांत बसा. ह्यो माणूस तुमच्या पैसे टापा टाकत बसलाय वय. बसा बसा. अहो, काय बसा सरपंच साहेब, हा. बेकार माणूस आहे ह्यो. असं इतकं माझ्या पोरीला आहे ना खुशाल घरात हाकलून दिली. असं आणि म्हणतोय काय, हा. एवढीच घेतली एवढीच, आणि ठणकवली तिला. दारू पितो? हा, दारू पिला, तिला ठणकवली, हा. वरनं घराबाहेर काढली. माझं पोटचं लेकरू कुठं गेलं आज मला माहिती नाही, आणि माणूस तुमच्या पैसे येऊन गप्पा मारत बसलाय. त्याला मी सांगितलं अरे गप्पा नव्हतं माझ्यात. मी सांगायला आलो होतो ना. काय सांगायला आलता? माझी बायको हरवली. तुझी बायको हाणला काय सांगतील? दारू पितो? थोडीशी घेतली होती. थोडीशी घेतली होती. हाणलं कस काय? ते मला थोडा संताप आला होता, त्याच्यात असं उलशीत ठेवली. ह्या बघा तुमच्या समोर आणला मला परत. राम आहे का? इकडे इकडून ये. हा, जरा साबराच दिसतोय जावई. बेकार माणूस आहे रे. हा, काय आयो कुठे सरपंच साहेब, बायको? कुठे तुझी? माझी तुला माहिती असतात. इकडे आली का? इकडे आली का? काय व्हायचं माझी बायको. त्याला माहिती असेल, परत विचारायला इकडे आला. हा, नाही माहिती मला. मी खरं सांगतो, मला काहीच माहित नाहीये. ती दरवेळेस एक काम करा, पोलीस स्टेशन कंप्लेंट द्या. आता लगेच बोलवले तुम्ही पोलिसांना, येतात रस्त्यात येते. बोलवले? नको. अरे ते रस्ते चाललेत. ओ दादा, इकडे इकडे इकडे. तुमच्याकडे चालले काय? हा, मीच बोलावलं होतं. कुठे निघले होते? काय नाही चाललंय ड्युटीला आपलं. ड्युटीला चालले होय. बर 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 बर. हे यांना कंप्लेंट द्यायची. हे जावई यांचा, आणि पोरगी ते म्हणतोय जावई म्हणतोय इकडे आली यांच्याकडे, आणि हे तर म्हणते इकडे नाही आली. मग यांना म्हणलं कंप्लेंट देऊन टाका. चौकीला येऊन तुम्हाला कंप्लेंट द्यावं लागेल. हा, आणि जावायला नक्की माहिती असेल पोरगी कुठे, हा. त्याची बाई कुठे, पण तो लबाड सारखा इकडे आला यांच्याकडे. नाही मला अरे, खरंच काय खरंच केलं तो? नाही माहिती मला खरंच. नाही माहिती अहं. कस काय गेली? मी काय म्हणतो ऐका, त्याच्याशिवाय हा वट्टीवर येणार नाही बर का. हानमार करतो, दारू पितो, हे करतोय. तुम्ही कंप्लेंट द्या,
मग ते दादा बघून घेते ना तो कबूल होईल मग कंप्लेंट अशी मोठी पानभर कंप्लेंट देणार आहे त्याची मी. असं ना आणि साहेब या काय कंप्लेंट तर देतोय पण आरोपी तुमच्या समोरच उभा आहे. दारू पिऊन बायकोला सटकवलंय त्यांनी. तुम्ही कंप्लेंट दिली ना याचा वापर केला का ते लगेच सांगा 2 शब्दात. हा कुठेही हा. गोडीत सांग कुठेही. अहो सरपंच साहेब काय सांगतोय मी खोटं नाही बोलत कधी. नाही चालतंय सरपंच साहेब हा. आता आहे ना मी याची ना रीतसर तक्रार देतो. 2 मिनिटं हा थांब उभाच राहा इथं बसू नको खुर्चीवर. याला अजून हिसका माहितच नाही आपला. मी काय म्हणतो हा. इकडे दादा नेमकं मला सांगा बरं खरं काय काय माहितीये का सरपंच साहेब मी माझ्या पोरीला मारहाण केली ते खरे पण ती कुठे गेलेली नाही ती घरीच आली होती. असं आहे काय घरी आली माझ्यापाशी रडली आता पोटचं लेकरू रडलं मला सुद्धा वाईट वाटलं. तुम्ही त्याला अद्दल घडवण्यासाठी हे असं केलं हा काय म्हणलं चांगली अद्दल गाडावं याला म्हणजे परत आहे ना. थांबा ना दादांचा धाकदा खूप असायचं करशील का काय पण तसं चांगला वागितो का पुरीला हा? हा? तसं वागवी तो चांगलं पण आता हे पिऊन मारणं चुकीचं आता हे आहे बघा पुरीचे जाते घरी ठेवणं योग्य नाही त्याला सांगू प्यायचं नाही खायचं नाही बरं का पुरीला हानमार करायची नाही आपण त्याला जरा हे देऊ दम देऊ बरं का आणि पोरगी काढून दे त्याच्याबरोबर हा तसं मी हाणलाय आता घरीच्या घरी आपल्या घरी घरीच आहे का लपून ठेवली. असं आहे काय बरं 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 चला बरं का तू सोय लाव पोरीची हा कुठं बघू कुठं बघू मग हाणाय मारायला जमतं का चुकलं माझं. हा तिच्या हातचे तुकडे थापून खातो हा, तिने केलेलं सगळं काही येऊ चालत असेल हा लाज नाही का नाही, मी परत नाही कधीच हाणणार तिला. नक्की हा लय जीव लावान. जीव लावशील बर परत तक्रार दारू प्यायची नाही अजिबात नाही. तिला हानमार करायची नाही हा तर मग दादा ही कंप्लेंट आहे ना हे ती जे देणार होती मी म्हटलं तर कंप्लेंट द्या तर कंप्लेंट नका देऊ हा आहे तुझी बायको आहे त्यांच्याकडेच घरी आहे हा का हा आहे काय हरकत जातात करते बघा आहे काय आहे घरी आहे नाही तर गेला असता जेलमध्ये उद्या काही करता काही जर पूर्वी केलं असतं तर हा हा पुन्हा असं करायचं अजिबात नाही. नाही तर अशी कायमचं पिठलं भाकरी खायला हा चालेल. काही जर तिच्याकडून जर चूक जर झाली तर तू तुझ्या सासऱ्याला फोन कर बरोबर आहे की नाही ती जर काही जर चुकली आणि किरकोळ नवरा बायकोचं घरोघर चालूच राहतं रे हा घरोघर मातीच्या चुली आहेत हा सोडून द्यायचं तू तिला हानमार करतो म्हणून त्यांना राग आला हा म्हणून त्यांनी असं केलं पण तुला अद्दल घडवण्यासाठी हा म्हणून त्यांनी असं केलं हा पुन्हा असं करू नको हा हा परत तक्रार आली अजिबात नाही येणार. नाही पाहिजे हा चालेल ठीक आहे काय करा गोडीत आता वाटं लावा पुरीला त्यांना जेवण खावणं करून वाटं लावा दादा प्रॉब्लेम इथंच सॉल्व्ह झाला बरं झालं तुमच्या डोक्याचा ताण गेला नाही तर एक प्लेट द्यायला आले असते तुम्हाला परत सूत्र आणावं लागले असते हा आणि पोरगी समजा जर खरोखरच कुठे गेली असती मग काय केलं असतं समजा इथे नसती आणि तू मग काय केलं असतं यांनी दिली असती मिसिंगची हरवल्याची कंप्लेंट पण जर का अवघड असते त्या गोष्टी आलं का लक्षात उद्या काही करता काही केलं पुरी कुठं काही जर झालं रागाच्या भारात रागलंय वाईट असतो माहितीये का पुन्हा असं वागू नको हा नाही. चला जाऊ दे जा गोडी चला जाऊ माझं कामकाज चालू होतं दादा जा तुम्ही ड्युटीवर जा तुम्ही जा जावायला घेऊन जा द्या वाटलो आता पाहुणचार करतो त्यांचा. हा, पाहुणचार. नाही, या दुपारून जेवायला तुम्ही. नाही नाही, माझ्या मग उद्या लेबरचं मला पगार करायचे हाजरीला काम चाललं होतं चालतंय या बरं, बरं, नमस्कार जाऊ का मग? नमस्कार हा? काय बघ कशाला हे एवढे हानमार करतेत आणि काय करतेत हा बायका वागवता येत नाही नीट अवघड कंडिशन